नमस्कार मंडळी, पुणेस्मिता यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मंडळी, आपण आता आहे चंदननगरमध्ये। तर चंदननगरमध्ये सुप्रसिद्ध हॉटेल साई कृपा येथे मी आज जेवायला आलेले आहे आणि खूप दिवसापासून ह्या हॉटेलबद्दल मी ऐकलं होतं आणि खूप सारे रील्स पण यांचे व्हायरल झालेले पाहिले होते। चला बघूया आता इथे नक्की नॉनव्हेजची कशी मेजवानी आहे। लेट्स गो। तर मंडळी चला आतमध्ये। नमस्कार दादा। नमस्ते दादा, तुमचं नाव? माझं नाव ऋत्विक ज्ञानेश्वर बापकर। मी ह्या रेस्टॉरंटचा ओनर आहे। माझे मामा मारुती सासवडे यांनी ह्या रेस्टॉरंटची ओपनिंग केली होती 2004 मध्ये आणि माझा आत्या भाऊ रोहित सासवडे आणि मी ऋत्विक बापकर असे आम्ही दोघं मिळून रेस्टॉरंट चालवतो। ओके, खूप ऐकलं होतं रेस्टॉरंट बद्दल मी, त्याच्यामुळे मला चला आपण आज व्हिजिट करूया आणि सगळ्यांना कळलं पण पाहिजे की साई कृपामध्ये नक्की भेटतं तरी काय काय चांगलं। तर काय स्पेशालिटी असेल तुमच्या? आपली स्पेशालिटी ॲक्च्युली आपल्या इथं सगळंच म्हणजे व्हेज मेन कोर्स पण तेवढाच स्पेशल आहे जेवढं नॉनव्हेजचं आहे, पण बेस्ट सेलर आपलं नॉनव्हेजमध्ये आपण आहे। म्हणजे 70% आपल्याकडे जे गेस्ट येतात ते नॉनव्हेज जास्त प्रेफर करतात आणि नॉनव्हेजमध्ये स्टार्टरमध्ये जर आहे आपलं तंदुरी चिकन जे आहे ते फेमस आहे आणि मेन कोर्समध्ये मुर्ग मुसलम आहे आणि चिकन दालचा राईस, मटन दालचा राईस हे आपल्या नॉनव्हेज डिशेस आहे आणि सोबतच व्हेजमध्ये लॉंग लत्ता पनीर जे युनिक आहे आमचं, म्हणजे त्यामध्ये आपण स्टफिंगमध्ये पनीर देतो। मला एक सांगा, इथपर्यंत यायचं असेल तर इथला ॲड्रेस काय, म्हणजे कसं यायचं? आपल्या रेस्टॉरंटचा ॲड्रेस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक, भाजी मार्केट, चंदननगर, खराडी रोड। मेन चौकातच आपलं रेस्टॉरंट आहे। सर, ग्राहकांची एवढी पसंती काय आहे तुमच्या जेवणाला? आता मॅम आपल्याकडं येणारे प्रत्येक कस्टमर जे आहेत हे रिपीट कस्टमर आहेत आणि आपली खासियत ही आहे की आपण डिशेसमध्ये, फूडमध्ये, प्रिपरेशनमध्ये आपण कधी टेस्टिंग पावडर यूज नाही करत आणि जे काही मटेरियल आहे ते सगळं क्वालिटी आहे। म्हणजे बटर जे आहे ते अमूल बटरच यूज करतो। डिशमध्ये बऱ्याचदा आपण म्हणजे बरेच स्पेशल डिश आहेत आपल्या, त्यामध्ये आपण गावरान तूपच यूज करतो। असे भरपूर जे आहेत आणि व्हेजमध्ये जे आहेत ते फ्रेश तरकारी आपण यूज करतो, त्यामुळे टेस्ट आहे आणि मसाले वगैरे जे आहेत ते एकदम मॉडरेट फॉर्ममध्ये असतात जेणेकरून तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही। बरेचसे गेस्ट आमचे अल्टरनेट डेजला पण येतात आमच्याकडे जेवायला। मस्तच। मग चंदननगरच्या जवळपास जे काय आहेत त्यांच्यासाठी चांगलीच मेजवानी आहे म्हणायचं। सर, तुमच्याकडे असं काय ऑप्शन अवेलेबल आहे का की 1 किलो बिर्याणी, 2 किलो बिर्याणी? कारण काही लोकांच्या घरी पार्टीज असतात, बर्थडे पार्टी, छोटे मोठे फंक्शन, तर काही जण प्रेफर करतात की ऑनलाईन आपल्याला एखाद्या चांगल्या रेस्टॉरंट मधून बिर्याणी वगैरे भेटेल, तसं काय ऑप्शन आहे? हो, आमच्याकडे समजा घरी काही कार्यक्रम वगैरे असेल, बर्थडे पार्टी वगैरे, तर आपण बिर्याणी किलोनी पण ऑर्डर घेतो आणि आपलं प्रिपरेशन असं असतं की आपण समजा 1 किलोची ऑर्डर घेतली तर त्यामध्ये रॉ तांदूळ आम्ही 1 किलो आणि चिकन 1 किलो असं प्रिपरेशन जे आहे ते 3 किलोचं बनतं। तर कस्टमरसाठी ते खूप म्हणजे क्वांटिटीला इकॉनॉमिकल आहे त्यांना। म्हणजे खरं तर 1 किलोच्या जागी 3 किलो बिर्याणी भेटते असं म्हणलं तरी चालेल। तर मग तुम्हाला जर घरी बसून ऑर्डर करायचं असेल तर सर नंबर देतीलच, तो नंबर मी स्क्रीनवरती ऍड करेल, तर तुम्ही घर बसल्या झोमॅटो, स्विगी किंवा त्या नंबरवरून तुम्ही ऑर्डर करू शकता। मॅम, आता आपण ह्या लोकेशनला जे आहे 20 वर्षापासून गेस्टला सर्व्हिस केटर करतोय आणि बरेचसे कस्टमर आपले रिपीट आहे। आपल्याकडं मोस्टली हेच जे गेस्ट आहेत आपले रिपीट कस्टमर्स येणारे, हे त्यांची काय बर्थडे सेलिब्रेशन असेल किंवा काय आत्ता एक टीम आली होती, ते जस्ट क्रिकेट खेळून आले होते, त्यांचं विक्ट्री सेलिब्रेशन करायला आले होते ते। आणि गणपतीत आमच्याकडं ढोल पथक येतात, नवरात्रामध्ये गरबाचा तो पूर्ण ग्रुप येतो इव्हेंट झाल्यावर। असे भरपूर गेस्ट आहेत जे ग्रुप्सनी येतात आपल्याकडे। हा आपला डायनिंग सेक्शन आहे, इथं बॅचलर्स वगैरे ग्रुप वगैरे आले तर त्या गेस्टला आम्ही इथं केटर करतो। या साईडला आपलं फॅमिली सेक्शन आहे। इथे तुम्ही पाहू शकता त्यांनी पोस्टर्स लावले की त्याच्यामध्ये त्यांनी प्रॉपरली मेन्शन केले की टेस्टिंग पावडर कसली यूज करत नाही। इंडो चायनीज डिशेस मध्ये पण तुम्ही पाहू शकता की इम्पोर्टेड सॉसेसच हे यूज केले जातात। इथलं सर्व जे काही जेवण आहे ते प्रॉपर प्रीमियम रिफाइंड ऑइल मध्येच बनवलं जातं। इथे रोजच्या रोज फ्रेश व्हेजिटेबल्स आणले जातात आणि त्यांनीच हे व्हेज जेवण सुद्धा प्रिपेअर केलं जातं। इथे फक्त अमूल बटरच यूज केलं जातं। नमस्कार, तर आम्ही एन्जॉय क्रिकेट क्लब मुंडवामधून आलेलो आहे आणि आज आम्ही फर्स्ट प्राइज जिंकलेलो आहे आमच्या टीमसाठी। तर त्याची पार्टी सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही साई कृपा हॉटेलमध्ये आलेलो आहे। हे आमचं रेग्युलर हॉटेल आहे आणि स्पेशालिटी या हॉटेलची नॉनव्हेज म्हणून आहे। आम्ही नेहमीच एकदम चवीदार नॉनव्हेज खाण्यासाठी यांच्याकडे येत असतो। तर आज त्याचंच आमच्या विजयाचं सेलिब्रेशन करण्यासाठी आम्ही आलो आणि आम्हाला एकदम मनपसंत जेवण मिळालं। आणि रेग्युलर आल्यावरती काय खाता तुम्ही, काय प्रेफर करता? तर आम्ही रेग्युलर आलं तर चिकन तंदुरी, चिकन टिक्का, मोस्टली चिकनचेच आयटम प्रेफर करतो आणि त्यांची कारण की चिकनची क्वालिटी अतिशय चांगली आहे, तर त्यामुळे आम्हाला त्यांचं चिकनच आवडतं खायला। नॉनव्हेज बरोबर व्हेज पण टेस्ट एकदम क्वालिटी आहे।
आज आम्ही पनीर मटका ट्राय केलंय. त्याची टेस्ट वगैरे एकदम अप्रतिम आहे. तसंच नॉनव्हेजवाल्यांचं पण सेम आहे आणि जेवण एकदम क्वालिटी आहे, छान. ओके, नेहमी येता तुम्ही सगळे? हो, आम्ही नेहमी येतो. आणि राहता कुठे? आम्ही मुंडवामध्ये राहतो. मुंडवामध्ये. ओके, मुंडवामधून आलेत का हो. तुम्ही? जेवण एकदम छान आहे. आम्ही नेहमी येतो इथे. व्हेज ऑर्डर केलं की नॉनव्हेज? हो, व्हेज नॉनव्हेज दोन्ही चांगले. दोन्ही चांगलं. तर आम्हाला जेवण जास्त आवडते. मग आज काय स्पेशल ऑर्डर केलंय? आम्ही चिकन रारा केलेला आहे आणि मटन किमा घेतलेला आहे. वाईफला जास्त मटन किमा आवडतो. अरे वा, मुलाला असं नवरा पाहिजे बायकोसाठी घेऊन येणार हॉटेलमध्ये. आणि मुलांना चिकन आवडते. ताई, मग तुम्ही खुश आहेत का? हसबंड एवढ्या आवडीने घेऊन आलेत तुम्हाला? आज मी व्हेज तुपानी ऑर्डर केलेलं. टेस्ट एकदम बेस्ट आहे. नेहमी येता? हो, नेहमी. गेल्या वेळी आम्ही आलेलो फ्रेंड सोबत, तेव्हा नॉनव्हेज घेतलेलं. ते पण टेस्ट एक नंबर होती. छान आहे इथलं जेवण. ते सर्व्हिस पण फास्ट आहे, सगळं छान देतात. चला तर मंडळी, आता बघूया ऑर्डर काय काय करायचं. इथल्या सर्व स्पेशल डिशेस आपण ऑर्डर करणार आहे. एकदा मेन्यू कार्ड बघून घेते. काय काय ऑर्डर करायचं आहे. लॉंग लता पनीर एक व्हेजमध्ये, त्याच्यानंतर मुर्ग मटका हंडी, त्याच्यानंतर मुर्ग मुस्लम, अँड अजून एक चिकन दम बिर्याणी हाफ करा आणि एक मटन दालचा. ठीक आहे. मटन दालचा राइस एंड 240 उसके साथ. हाँ, 240 का है. मटन दम बिरयानी 220 रुपये. लौंग लत्ता पनीर 400 रुपये. मुर्ग मसाला हाफ 400. मुर्ग मटका अंडी 380. ओके. तर मंडळी, सर्व स्पेशल डिशेस मी ऑर्डर केलेले आहेत आणि सगळ्यांची नावं पण मी तुम्हाला सांगितलेले आहेत. चला आपण फूड टेस्ट करून बघूया नक्की कसं कसं काय काय. आता मस्तपैकी मुर्ग मुस्लिम घेऊया आणि मुर्ग मुस्लिम सोबत बटर नान ट्राय करूया. ओके. मस्त आहे बरं का मुर्ग मुस्लिमची टेस्ट. थोडंसं स्पायसी साईडला आहे आणि छान थिक ग्रेव्ही आहे, त्याच्यामुळे असं तुम्ही छानपैकी नान सोबत मस्त खाऊ शकता. टेस्ट एकदम छान येते. मंडळी, मटक्यातलं जेवण करायला ना ती टेस्ट वेगळाच फ्लेवर येत असतो. मटका चिकन आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता काजू सुद्धा त्यांनी भरभरून टाकलेले आहेत. अजिबात चिंगूसी काही केलेली नाहीये, त्याच्यामुळे काजूचा पण छान फ्लेवर येईल. लेट्स ट्राय मटका चिकन. ग्रेव्ही पहा, मस्त आहे. थोडासा चिकनचा थोडासा पीस घेते मी आणि थोडासा काजू आणि ग्रेव्ही. तर मुर्ग मुस्लिम पण मी खाल्लं आणि हे चिकन मटका पण खाल्लं. तर मटक्याची टेस्ट आहे ना वेगळी येते. म्हणजे असं नाही की दोन्ही ग्रेव्ही सेम टेस्टला आहेत. सो दोन्हीची पण टेस्ट अगदी वेगळी आहे आणि थोडंसं असं एकदम ज्युसी टाईप लागतंय. चिकन पण तुम्ही पाहू शकता की ते व्यवस्थित शिजलेलं आहे. हंडी जर तुम्ही येत असाल ना इथे साई कृपाला, तर मी तुम्हाला आहे ना ही चिकन हंडी नक्की रिकमेंड करेल की नक्की ट्राय करा. तर म्हणजे मटन दालचा मी फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे. सो इथे खूप सारा राईस आहे, ज्याच्यामध्ये छानसा बिर्याणीचा राईस सारखा राईस आहे, पण नॉर्मल राईस आहे प्लेन. त्याच्यामध्ये खूप सारे फ्लेवर्स आहेत आणि ते मटन दालचा दिसतोय आपल्याला. तर मटन दालच्यामध्ये तुम्ही पाहू शकता अजिबात ऑइल वापरलेलं नाहीये. म्हणजे वापरलंय बट ऑइल दिसत नाहीये जास्त. सो इथे व्हेजिटेबल्स सुद्धा आहेत. हा भोपळा दिसतोय आणि याच्यामध्ये इथे आहे मटन. सो लेट्स ट्राय. आणि थोडंसं टोमॅटो पण दिसतोय. हे बघा किती इझिली ब्रेक होते मटन. म्हणजे किती व्यवस्थित शिजलेले तुम्ही पाहू शकता. आता आपण छानपैकी मस्त मटन दालचा ट्राय करूया. मी फर्स्ट टाइम खातीये. सो लेट्स सी. थोडासा मटनचा पीस अँड राईस. वाव, मटन आणि डाळीचा छानसा फ्लेवर ह्याच्यामध्ये आहे. अगदी मस्त लागतं. आणि मध्ये मध्ये छानसा पुदिन्याचा पण छान फ्लेवर येतो. तर तुम्हाला मटनमध्ये काहीतरी वेगळं ट्राय करायचं आहे ना, तर तुम्ही मटन दालचा नक्की मी प्रेफर करेल तुम्हाला. मस्त आहे अगदी. आणि अगदी काय म्हणतात त्याला, हाय प्रोटीन सुद्धा आहे डाळ असल्यामुळे. चला आता आपण मस्त की बिर्याणी ट्राय करूया, जी सगळ्यांची फेवरेट असते लहानांपासून मोठ्यांपर्यंत. लेट्स टेक द बिर्याणी. वा वा वा, छानसा खुललेला आहे राईस, त्याच्यानंच कळते राईसची क्वालिटी अगदी मस्त आहे. सो लेट्स ट्राय इट. हे बघा चिकन बघा किती इझिली ब्रेक होते. लहान मुलं पण किती आरामात खाऊ शकतील. ऑनियनचा पण खूप छान फ्लेवर येतो. जे ब्राऊन ऑनियन असतात ना, जे बिर्याणीमध्ये वापरले जातात, त्याचा खूप छानसा फ्लेवर येतोय. आणि जास्त असं स्पायसी पण नाहीये, त्याच्यामुळे खाल्ल्यानंतर अजिबात त्रास होणार नाही आपल्याला. मस्त आहे बिर्याणी टेस्टला. आणि दादाने सांगितल्याप्रमाणे तुम्ही बायकिंगला सुद्धा ऑर्डर करू शकता. तर मंडळी, व्हेजवाल्यांनी सुद्धा अजिबात टेन्शन घेऊ नका. तर व्हेजवाल्यांसाठी खूप छान अशी मेजवानी इथे आहे. सो फर्स्ट टाइम मी बघते हे पनीर लॉंग लता.
इथे पाहू शकता पनीर अगदी फ्रेश आहे, ह्याच्या कलरवरूनच तुम्हाला कळत असं ह्याचा फ्रेशनेस. आणि ह्याच्यामध्ये त्यांनी लवंग सुद्धा यूज केलेलं आहे, कदाचित त्यामुळेच ह्या डिशचं नाव पनीर लॉंग लता आहे. आणि थोडंसं स्टफिंग पण दिसतं इथून. सो लेट्स ट्राय इट. मस्त आहे. व्हेजवाल्यांसाठी पण छान मेजवानी आहे बरं का इथे. तुम्ही पाहू शकता की व्हेज नॉन व्हेज दोन्हीचं पण अगदी खूप छान असं ऑप्शन इथे अवेलेबल आहे. जर तुम्ही सुद्धा चंदननगर, विमाननगर, खराडी, हडपसर ह्या साईडला असाल तर इथे तुमच्यासाठी साई कृपा म्हणून हे बेस्ट ऑप्शन आहे जेवणासाठी. तसं एकदा नक्की ट्राय करा. तर मंडळी वा वा काय मस्त मेजवानी झाली आहे जेवणाची. एकदमच खुश झाले मी जेवण करून. जर तुम्ही सुद्धा चंदननगरमध्ये राहत असाल किंवा आजूबाजूला असाल तर नक्की विजिट करा साई कृपा हॉटेलला. आणि तुम्हाला जेवण आवडल्याशिवाय राहणार नाही. आणि पुणेरी स्मिता चॅनल सुद्धा सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ सुद्धा तुमच्या फ्रेंड्स मंडळीसोबत नक्की शेअर करा. चला भेटूया परत नवीन व्हिडिओ. तोपर्यंत काळजी घ्या.